सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आत्मनिर्भर बनण्याचा आहे. साहित्य क्षेत्रातील लोकांसाठी हा दिवस खूप चांगला आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आज संध्याकाळपर्यंत तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. तुमच्या जवळच्या मित्राचा सल्ला हा तुमच्यासाठी फार उपयोगी ठरू शकतो. तुमचा सामाजिक संपर्क वाढेल आणि तुम्ही काही महत्त्वाच्या लोकांशी जोडले जाल. तुमच्या नवीन कल्पना आणि कामाची पद्धत लोकांना आवडेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांची मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशिबावरती अवलंबून न राहता कर्मावरती तुम्ही जास्त विश्वास ठेवावा. थोडा वेळ एकट्यानं घालवणं हे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. आज तुमची कमाई वाढेल. चालू असलेल्या कामांमध्ये प्रगती होईल. तरुणांना परदेशामध्ये नोकरीच्या संधी आकर्षित करू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची आणि निष्ठेची प्रशंसा होईल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा दिवस शुभ राहणार आहे. आज संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या आईवडिलांचा सल्ला घेऊ शकता. आज तुमचा सामाजिक संपर्क वाढेल आणि तुम्ही काही महत्त्वाच्या लोकांशी जोडले जाल. तुमच्या नवीन कल्पना आणि कामाची पद्धत तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये इम्प्लिमेंट करू शकता. त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या बहिणीच्या लग्नातील सर्व अडथळे आज दूर होतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. काही राजकीय लोकांशी भेटल्यामुळे तुमची लोकप्रियता वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगली संधी मिळेल. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी देखील तुम्हाला मिळतील. घराच्या नूतनीकरणावरती तुमचा खर्च होऊ शकतो. तुम्ही स्वतःसाठी नाव आणि प्रसिद्धी आज मिळवू शकता. तरुणांना परदेशामध्ये नोकरीच्या संधी मिळतील. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज चांगल्या आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस हा चांगला राहील. आज थोडा वेळ तुम्ही तुमच्यासाठी एकट्याने घालवा. तरुणांना आज जर तुम्ही व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारचा नवीन काही काम सुरू करणार असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्तीचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फायद्याचं राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार चांगला जाणार आहे. समाजामध्ये चांगले काम केल्यामुळे लोक तुमची प्रशंसा करतील. तुम्हाला कमाई वाढवण्यासाठी कोणाची तरी मदत मिळू शकते. व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. ऑफिसचं काम रोजच्या तुलनेमध्ये अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही कराल. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार कराल. व्यावसायिकदृष्ट्या हा काळ चांगला आहे आणि परिणाम तुमच्या बाजूने येतील. तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आज सर्व काही ठीक राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडेल. एखादं मोठं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कोणाच्या तरी मदतीची गरज भासेल. बचत योजनेमध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायदेशीर राहील. कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला बारकावे लक्षात घ्यावे लागतील. आज तुमची कमाई वाढेल आणि तुम्हाला आर्थिक लाभाच्या वेगवेगळ्या संधी मिळवण्याचे नवीन मार्ग देखील सापडतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची आराधना करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सुख सुविधांनी भरलेला असेल. तुमच्यामध्ये इतरांवरती चांगली छाप पाडण्याची क्षमता आहे. आज प्रॉपर्टी डीलमधून तुम्हाला मोठी कमाई होण्याची अपेक्षा आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये लाभापेक्षा मेहनतीची योग्यता अधिक राहील.
तुम्ही काही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुमची सामाजिक लोकप्रियता वाढीस लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची ऊर्जा फारच सक्रिय राहील. तुम्ही विचार केलेली कामं आज पूर्ण होऊ शकतात. प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस हा अधिक फायदेशीर ठरेल. तुम्ही एखाद्या बिझनेस ट्रिपवरती जाऊ शकता. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही विचार करा. आज तुमच्या यशामध्ये वाढ होईल. तुमचे संपर्क वाढतील आणि तुम्ही काही प्रभावशाली लोकांना भेटाल, ज्यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. आज व्यवसायामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेशांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला यश आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस हा फायदेशीर ठरेल. सामान्यतः धनप्राप्ती तुम्हाला होऊ शकते. जर तुम्ही खरेदीसाठी गेलात तर गरजेपेक्षा जास्त खर्च करणं तुम्ही टाळा. गरजू लोकांना तुम्ही आज मदत करून तुम्हाला समाधान मिळेल. तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार चांगल्या संधींचा पुरेपूर फायदा घ्याल. आज तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या आईवडिलांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला ते फायदेशीर ठरेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी निश्चित परिणाम घेऊन येईल. तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. पैसे आणि व्यवसायाच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे. तुमच्या घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. या राशीतील अविवाहित लोकांना विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. तुमचे शत्रू आज तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. तुमचं कौटुंबिक जीवन हे खूपच शांततापूर्ण आणि आनंदी राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आजूबाजूला उत्साहाचं वातावरण राहील. महिलांना आजच्या दिवशी एखादी खास आनंदाची बातमी मिळू शकते. जे लोक आधीपासून व्यवसायामध्ये आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस एक चांगली बातमी घेऊन येईल. एखाद्या नवीन खरेदीमुळे तुमचा आनंद वाढण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या पैशांची अडचण तुमच्या चिंतेचं कारण ठरू शकतं. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सभोवतालचं वातावरण हे सुखद राहील. जर तुम्हाला आज खरोखरच फायदा हवा असेल तर इतरांचं मत लक्षपूर्वक ऐका. व्यावसायिक सौदे तुम्ही विचारपूर्वक करा. तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये आज सुधारणा होईल. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांचं काम वेळेवरती पूर्ण होईल. कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक निर्णयांमध्ये आर्थिक धोका असेल तर त्यासाठी हा काळ मात्र योग्य नाही. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची बुद्धी प्रत्येक कामामध्ये तुम्हाला साथ देईल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एखाद्या कामाचा निकाल उत्कृष्ट राहील. अनेक मार्गांनी तुम्हाला धनलाभ होईल. कर्जाच्या संबंधित कामांमध्ये प्रगती होईल. करिअरबद्दल तरुणांना स्वतःमध्ये थोडे बदल करण्याची गरज आहे. तुम्ही आज संवाद साधा आणि स्वतःला आराम करण्यासाठी थोडा वेळ द्या. तुमच्या कामामुळे तुमच्या कुटुंबासाठीच्या वेळेमध्ये अडथळा येऊ देऊ नका. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.